नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 41वे, जीवन मृतक क अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 10 ते 12. भाग आपला चाललाय 236वा. प्रथम आपण 10वा दोहा ऐकूयात. आपा मेट्या हरि मिले, हरि मेट्या सब जाए, अकत कहानी प्रेम की, कह्या नको पति आए. आपा मेट्या हरि मिले, हरि मेट्या सब जाए, अकत कहानी प्रेम की, कह्या नको पति आए. कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. आपा, आपा म्हणजे अहंकार. पतियायी, पतियायी म्हणजे विश्वास. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आपला अहंकार गेल्यावर हरीची भेट होते, परंतु भगवंतांना सोडलं तर सर्व संसारच सुटून जातो. भगवंतांच्या प्रेमाची कहाणी न सांगताच येणारी आहे आणि सांगितली तरी तिच्यावर विश्वास कोणी ठेवतच नाही. अहंकार आणि हरी हे एकमेकांच्या विरोधी आहेत. जीव परमात्मा स्वरूप आहे आणि तो असून सुद्धा देह म्हणजेच मी असं मी मानतो. देहाचा अहंकार मी धरतो म्हणून ईश्वराला मी दुरावतो. म्हणजेच अहंकार हा ईश्वर भेटीतील सर्वात मोठा शत्रू आहे. ईश्वराच्या घराचं दार अडवून उभा आहे. आता ह्या शत्रूचा जर नाश करायचा आहे आणि तो केल्याशिवाय ईश्वराच्या घरात प्रवेश करता येणार नाहीये, तेव्हा अहंकाराचा त्याग केला तर ईश्वर भेट होईल. उलट ईश्वराचा जर त्याग केलात तर सुखाचा नाश होईल. खरं सुख मिळणारच नाही. शरीर, विषय यावर प्रेम न करता ईश्वरावर प्रेम केलं पाहिजे. अहंकारावर प्रेम करणारा ईश्वरावर प्रेम करू शकतच नाही आणि या प्रेमतत्वाचं वर्णन करता येत नाहीये असं कबीर म्हणत आहेत. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. अहम त्यागता हरीची प्राप्ती, हरी सोडता विनाश. अवर्णनीय प्रेम तत्व हे शब्द न सांगण्यास. अहम त्यागता हरीची प्राप्ती, हरी सोडता विनाश. अवर्णनीय प्रेम तत्व हे शब्द न सांगण्यास. पुढचा 11वा दोहा ऐकूयात. निगुसावा बह जाएगा, जाके थांदे नहीं होई. दीन गरीबी बंदगे, करता होय सुहोय. निगुसावा बह जाएगा, जाके थांदे नहीं होई. दीन गरीबी बंदगे, करता होय सुहोय. कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. निगुसावा म्हणजे गुरु नसलेला. थांदी म्हणजे आश्रय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. गुरुचा आधार नसेल तर तो संसारात नष्ट होईल, कारण संसार सागर तरून जाण्यासाठी त्याने आधारभूत असलेल्या गोष्टींचाच त्याग केला पाहिजे. जो दीनपणे अहंकार विरहित होऊन प्रभूचं दास्य करेल तोच करता होईल, म्हणजेच तो ईश्वर स्वरूपही होईल. हा संसार सागर तरून जाण्यास ईश्वर प्रेमरूपी नौका तयार आहे. त्या नौकेचा गुरु हा नावाडी आहे. पण मनुष्य या संसार सागरात उडी तर घेतो, पण नौकेचा गुरुसह त्याग करतो. तो संसार सागर कसा तरून जाणार बरं? तो मग
या संसारात सतत येर झारा घालतच राहतो. पण जो ईश्वराचं दास्य करतो, गुरुचा आधार घेतो, तोच हा संसार सागर तरून जातो. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. घेईना जो आश्रय गुरुचा, वाहुनिया तो जाई. अहम सोडूनी दास्य करे जो, तोची करता होय. घेईना जो आश्रय गुरुचा, वाहुनिया तो जाई. अहम सोडूनी दास्य करे जो, तोची करता होय. 12वा दोहा ऐकूयात. दीन गरीबी दीन को, दुंदर को अभिमान. दुंदर दिल विषसू भरी, दीन गरीबी राव. दीन गरीबी दीन को, दुंदर को अभिमान. दुंदर दिल विषसू भरी, दीन गरीबी राव. कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. दुंदर, दुंदर म्हणजे धनिक. विष म्हणजे विषय वासना. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जी व्यक्ती गरीब असते त्याच्याकडे विनम्रता असते, तर धनिकाकडे अभिमान असतो. धनिकाचं मन विषाने म्हणजे विषय वासनांनी भरलेलं असतं, तर गरीबाच्या मनात रामभक्ती ओतप्रत भरलेली असते. अभिमान हा ईश्वर प्राप्तीतील अडथळा आहे. धनिक व्यक्ती अत्यंत अहंकारी असतो. धनाच्या जोरावर सर्व काही प्राप्त करता येतं असं त्याला वाटत असतं आणि त्यामुळे तो विषय भोगात लोळत राहतो. यावरचं एक संस्कृत सुभाषित आपण ऐकूयात. विषस्य विषयाणांच दूरमत्यंत दर्शनम, उपभुक्तम विषम हंती विषयाः स्मरणादपि. म्हणजे विष आणि विषय यात फार मोठं अंतर आहे. पाहायला गेलं तर एका अक्षराचाच फरक आहे, पण कार्यात मात्र भेद आहे. विष सेवन केलं तर मनुष्य मरतो, पण विषय मात्र स्मरणाने वारंवार मरतात. धनिक विषयात सुख मानतो, त्यामुळे त्याला वारंवार मृत्यूला सामोरं जावं लागतं. पण ईश्वर भक्ताची भिस्त धनावर नसते. त्याचं केवळ ईश्वरावर प्रेम असतं आणि त्यामुळेच तो संसार सागर तरून जातो. आता या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच पूर्ण करूयात. दीन सोनी विनम्र राही, धनिकाकडे अभिमान. विषय विषाने धनिक मरे तो, भक्त तरत से जान. दीन सोनी विनम्र राही, धनिकाकडे अभिमान. विषय विषाने धनिक मरे तो, भक्त तरत से जान.